नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अळीव खाण्याचे किती चमत्कारिक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? अळीवात लोह, कॅल्शियम, क जीवनसत्व आहे। त्याचबरोबर अळीवामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहे व रक्त शुद्धी करणारे देखील गुण आहेत। बाळंतणीला दूध वाढवण्यासाठी अळीवाचे लाडू किंवा खीर खायला देतात। अळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, त्याचबरोबर ते रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे देखील काम करतात। अळीवाचे सेवन करणे हे केसांच्या आरोग्यासाठी देखील फारच फायदेमंद आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ई असते, त्यामुळे केसांची वाढ तर चांगली होतेच, पण जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर ती देखील या अळीवाच्या सेवनाने नक्कीच दूर होण्यास मदत होते। तर तुम्ही इथे पाहू शकता, मी हे जे अळीव घेतलेलं आहे ते स्वच्छ निवडून पाकडून घेतलेलं आहे। यामध्ये असे बारीक बारीक खडे असतात, ते देखील आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत। तर याला काही भागात हलीम देखील म्हणतात। तर हे पहा, इथे मी यातले फक्त हे 2 चमचेच अळीव इथे खीर करण्यासाठी वापरणार आहे। हे भरपूर प्रमाणात 2 चमच्याची देखील इथे भरपूर प्रमाणात खीर तयार होणार आहे। मी हे 2 लोकांसाठी ही अळीवाची खीर आज बनवणार आहे। तर हे अळीव आहेत ते आपल्याला प्रथम थोडेसे तुपावरती परतून घ्यायचे आहेत, म्हणजे यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो। तर इथे मी साधारण 1 छोटा चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये हे जे अळीव आहेत ते टाकून छान असे चटचट असा आवाज येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। 1 मिनिट मी हे अळीव आहेत ते परतून घेतलेले होते आणि ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये थोडंसं कोमट असं 1 कपभर मी दूध टाकत आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला दुधासोबत मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे जे अळीव आहेत ते पाण्यात देखील भिजवू शकता, पण दुधामध्ये भिजवल्यामुळे हे अळीव अगदी छान, याची जी खीर असते ती खूपच चवीला छान लागते। तर हे पहा, अशा पद्धतीने मी साधारण 1 कप दूध घेतलेलं आहे। इथे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध वापरू शकता आणि हे अशा पद्धतीने आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटे हे जे अळीव आहेत हे दुधामध्ये भिजत ठेवायचे आहेत। आता खिरीमध्ये टाकण्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। तर त्यामध्ये मी 2-4 काजू, बदाम, 2-3 पिस्ते आणि खारी अशी कट करून घेतलेली आहे, त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पूड करून घ्यायची आहे। तर हे पहा, आपले हे जे अळीव आपण भिजायला ठेवले होते ते छान फुलले आहेत, मस्त असे भिजले आहेत, तुम्ही पाहू शकता। तिला थोडेसे तुपावरती परतून घेतले होते, त्यामुळे ते अजिबात चिकट झालेले नाही आहेत, अगदी मस्त असे सुटसुटीत आणि छान असे आपले हे अळीव फुलले देखील आहेत। असे अळीव आधी भाजून घेतल्यामुळे जी खीर असते ती आपली अजिबात चिकट होत नाही किंवा खाताना गिळगिळ देखील लागत नाही, अगदी मस्त अशी मोकळी सुटसुटीत अशी ही आपली अळीवाची खीर तयार होते। चला तर मग आता पुढील कृती पाहूयात। तर मी कढईमध्ये साधारण 1 चमचाभर तूप टाकलेला आहे। हे साजूक तूप मी घेतलेलं आहे। नंतर आपल्याला तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स वाटून घेतले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून थोडेसे परतून घेणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये 1 चमचाभर खसखस देखील टाकू शकता। तर खसखस आणि हे जी ड्रायफ्रूट्सची पूड आहे ती आपल्याला तुपावरती अशी थोडीशी परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा, नाहीतर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते जळू शकतात। हे पहा, साधारण 15 ते 20 सेकंदासाठी मी हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते छान परतून घेतलेले आहेत। नंतर आपल्याला यामध्ये साधारण 1 कपभर पाणी टाकायचं आहे। ही जी कृती करताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी अशी लो ठेवायची आहे, जेणेकरून आपण जी ड्रायफ्रूट्सची पावडर टाकलेली आहे ती जळणार नाही। आणि हे पहा, यामध्ये मी 1 कप साधारण पाणी टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये साधारण 2 कप मी इथे दूध घेतलेलं आहे। तर ही जी आपण खीर बनवत आहोत तर यामध्ये मी कुठलीही साखर वापरणार नाही। तर आज आपण ही खीर गुळाचा वापर करून बनवणार आहोत। तर इथे मी दूध आणि पाणी टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि हे जे दूध आहे त्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। व्यवस्थित हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, हे जे दूध आहे ते मस्त असं उकळलेलं आहे, याला उकळी फुटलेली आहे। तर आता आपण यामध्ये मगाशी आपण जे
आळीव भिजून घेतले होते ते आळीव या दुधामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि व्यवस्थित ही जी खीर आहे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तर हे जे आळीव आहेत ते सुरुवातीला आपण तुपावरती थोडेसे भाजून घेतले होते आणि नंतर दुधात देखील आपण भिजवलेले आहेत, त्यामुळे ही खीर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन अशी ही खीर शिजते। तर साधारण 1 ते 2 मिनिटे आपण ही खीर छान अशी उकळून घेणार आहोत। तर ही खीर बनवण्यासाठी आपण इथे कुठलीही साखर वापरत नाहीये, तर आपण आज ही खीर गूळ वापरून बनवणार आहोत। तर साधारण 1 ते 2 मिनिटे मी छान ही खीर शिजून घेतलेली आहे आणि थोडीशी घट्टसर देखील ही खीर झालेली आहे। ही थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होते, त्यामुळे याला जास्त आता शिजवायची गरज नाही। आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये आता आपल्याला गूळ टाकायचा आहे। तर गूळ टाकताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही अगदी गरम गरम खिरीमध्ये जर गूळ टाकलात तर खीर फाटू शकते, त्यामुळे आपल्याला खीर थोडीशी कोमट करून घ्यायची आहे। आणि नंतर मी या साधारण 2 मोठे चमचे यामध्ये गूळ आहे तो टाकलेला आहे आणि गूळ आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर मी इथे 2 मोठे चमचे गूळ टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला ही जी खीर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे। तर अगदी हेल्दी पौष्टिक अशी ही आळीवाची खीर आपली तयार झालेली आहे। गूळ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर कुठलीही साखर न वापरता आज आपण इथे गुळाचा वापर करून ही आज आळीवाची खीर बनवली आहे। तर थंडीच्या दिवसात आठवड्यातून 2दा तरी ही खीर तुम्ही खाल्लीच पाहिजे, त्यामुळे तुमचे त्वचेचे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते। तर तुम्ही पाहू शकता खूपच छान अशी ही खीर दिसत आहे। तर बाळातनीच्या दूध वाढीसाठी ही खीर खाल्ली पाहिजे, त्याने दूध वाढतं आणि त्यामुळे बाळाला देखील पोषण मिळतं। तर भरपूर असे या खीरीचे गुणधर्म आहेत, तर तुम्ही ही खीर या थंडीच्या सीझनमध्ये नक्की करून खा। आळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, त्यामुळे जर कोणाला ॲनिमियाचा त्रास असेल, तक्रार असेल, तर ती देखील या आळीवाच्या खिरीचे सेवन केल्याने दूर होणार आहे। तर मस्त आपली ही पौष्टिक गरमागरम अशी आळीवाची खीर तयार झालेली आहे। तर तुम्ही देखील ही खीर नक्की करून पहा आणि ती कशी झाली ते मला कमेंटद्वारे सांगा। तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।